नमस्कार, मी स्वाती. माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनभरून स्वागत. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. श्री शिवाय नमस्तुभ्यं. तर देवाचं नामस्मरण वगैरे झालेलं आहे आणि नंतर मी बाहेर गेलेले आहे वॉकिंगसाठी. वॉकिंग वगैरे करून झाल्यानंतर एक 10 मिनटं मी आराम केला आणि नंतर मग झाडं मारायला घेतलेले आहे. तर घरामधलं संपूर्ण झाडून बाहेर पाणी वगैरे मारून झालेलं आहे. आणि काय 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 इकडे बघू, इकडे बघू. आम्हाला पाण्यासोबत खेळायला आवडतं आहे ना रे दादू. इकडं पलीकडे मारा बा, तिकडं पलीकडे मारा. हां, तिकडं आणखीन थोडं पलीकडे जा. बंद करू नळ आता, बंद करते. हां, तुझा कोणता रे? तुझा पिंकवाला आहे. ते मोठा माझा आहे. ए दीदी तुझा दे घ्यायला. अदर अदर ही मोठावाला नसते माहिती. अदर तुझा घे. हे किती छान पेस्ट आहे. बघ बघ. नाश्त्यासाठी आहे वरण आणि इकडे केलेला आहे हा भात आहे. वरण भात आणि माझ्यासाठी मी इथं ठेवलेला आहे चहा. तर हा आहे नाश्ता, वरण भात आणि अनारसे. आणि हा आहे माझ्यासाठी चहा. तर इथं श्रीचं पप्पाला मेकअप करायचं काम चालू आहे. काय करायलास रे? अरे बापरे. बघू इकडं, बघू इकडं, इकडे बघ दादू. आई काय करायला लागलास पप्पाला? श्री काय आहे रे ती? तुला लय आवडते? किती आवडते? 5 आवडते. साबुदाणा वगैरे झालेला आहे आणि श्रीला सगळ्यात जास्त साबुदाणा आवडतो. त्याला खाऊ घातलं. नंतर मग मी घेतलेली आहे देवपूजा करायला. आणि देवपूजामध्ये आज स्वामींच्या पारायणाचा 9वा दिवस होता आणि अध्याय 9वा खूप छान आहे. नंतर मग मी फराळ वगैरे केलेली आहे आणि थोडंसं दूध पण खाल्लेलं आहे, कारण की साबुदाणा आज म्हणजे मनच होत नव्हतं साबुदाणा खाण्याचं, असं होतं कधी कधी. आणि नंतर मग दूध आणि त्याच्यामध्ये साखर ॲड केलेली आहे, जी की मला जास्त आवडते. आणि नंतर आम्ही गेलेलो मंदिरामध्ये. आता सध्या हा धोंड्याचा महिना चालू आहे आणि संपत पण आलेला आहे. अगदी 2 ते 3 दिवस राहिलेले आहेत. आणि धोंड्याच्या महिन्यामध्ये गाईला धोंडेदान करतात, ते पण 33. आणि इथं मंदिरामध्ये गाई होत्या. मग मी आज धोंडे बनवायचं ठरवलेलं आणि धोंडे बनवलेले. मंदिरामध्ये गेलो, आम्ही गाईला धोंडेदान केलेलं आहे. इथं पूजा वगैरे काही करू देत नाहीत. म्हणजे गावाकडं कसं आपली गाईची आरती करतात, गाईला हळदी कुंकू लावतात, गाईला पाणी वगैरे फुलं वगैरे वाहतात, पण तसं इथं काही नाही. आणि जशी पूजा भेटेल तशी मी इथं केलेली आहे. तेवढंच मनाला शांती वाटते आणि भारी वाटतं. आणि मंदिर जे आहे ते देवीचं आहे. कोणती देवी आहे ती मला माहिती नाही, कारण की तेलंगणामध्ये सगळे तेलुगूमधून नावं असतात आणि तेलुगू मला काही जास्त म्हणजे जास्त काय मला काहीच लँग्वेज येत नाही तेलुगू. आणि तिथंच एक छोटंसं गार्डन होतं. मुलांनी भरपूर असा एन्जॉय केलेला आहे. मुलासोबत आम्ही पण खूप सारा एन्जॉय केलेला आहे, झुला वगैरे खेळणं. आणि ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर अगदी लहानपणीच्या आठवणी येतात. आणि श्री जो आहे तो एवढा मोठी घसरगुंडी आहे आणि त्याच्यावरती तो चढत होता आणि खेळत होता. आणि हे पाहून खरंच खूप छान आणि भारी वाटतं बरं का. पिहूला आम्ही इतकं जास्त सांभाळलेलं आहे बारीकपणी. म्हणजे ती लहान होती त्यावेळेस तिला बिना चप्पलचं जाऊ द्यायचं नाही बाहेर, किंवा एवढं उंच चढायचं तर लांबच गोष्ट राहिलेली. म्हणजे तिला इतकं जपलं आम्ही बस. आणि आता सध्या पण तिच्यामध्ये जास्तच जीव गुंतून असल्यासारखा राहतो, म्हणजे काळजी. आणि श्री जो आहे, श्रीला आम्ही तसं काही केलेलं नाही. त्याला त्याच्या मनानुसार खेळणं, सगळ्या गोष्टी त्याच्या मनानुसार असतात. आणि
असं असतं बरं का. अनुभवाशिवाय माणूस शिकत नाही आणि हे अगदी खरं आहे. पिहूला आम्ही बाहेर जरी घेऊन बसायचं म्हणजे बाहेर जरी जायचं म्हणलं तर आम्ही तिच्यासोबत जात होतो असं. आणि नंतर तिथं आम्ही झोका वगैरे खेळलेला आहे. आणि मुलांचं असं असतं की मम्मी तूच मला झोका दे, असं असतं सगळ्याच मुलांचं. आणि पिहू पण माझ्या साईडला बसलेली आहे आणि तिचं म्हणणं होतं की मम्मी तू मला झोका दे, पण तिचे पप्पाने दिलेला आहे. आणि नंतर इथं आम्हाला बघायला पान कोंबड्या भेटलेल्या आहेत, ज्या की मी पहिल्या सुरूच बघितलेल्या आहेत. ह्याच्या अगोदर मी कधी बघितल्या नव्हत्या. आणि तिथं भरपूर असे आणि श्री खूप खूप कुतूहलाने ह्या सगळ्या गोष्टी बघत होता. घ्या, रोप आहे का? इकडे मागव पिऊ, रोप असलं तर घ्या 2-3 रोप. पिहू पाठी मागव. मागव उभं राहायचंय. लय आमच्यात नियम धर्म असते ते. आलं बघ येतं काय तिथली ते भुसभुशी तिथली दिसली की तिथले एक सेपरेट असलेलं बघ, त्याला थोडं पाणी घाला बघ. अरे हे काय नाही